आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर। आपला आजचा जो विषय आहे तो हा इन्शुरन्सच्या संबंधित। जेव्हा पण आपण नवीन गाडी घेतो, नवीन मोटरसायकल घेतो किंवा कुठलीही नवीन वस्तू घेतो, तर आपल्याला त्याचा इन्शुरन्स काढावं लागतं किंवा आपल्याला अनिवार्य असतं की काही गोष्टींचं इन्शुरन्स आपल्याला करावंच लागतं। इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय, तर एखादा समजा आता उदाहरणार्थ मी या गाडीचं इन्शुरन्स केलंय आणि जाता जाता जर या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर समोरच्याचंही नुकसान होईल, माझंही नुकसान होईल। तर त्या नुकसानची भरपाई आपल्याला करून द्यावी लागेल। आता माझ्याच्याने जर एखादा ॲक्सिडेंट झाला आणि समोरच्याचं जर नुकसान झालं तर मी अनिवार्य या गोष्टीमध्ये लायबल होतो आणि मला अनिवार्य आहे की मला त्या वस्तूचं किंवा त्या समोरच्या पार्टीचं जे झालेलं नुकसान आहे त्याची भरपाई करून देणं। तर इथे आपल्याला इन्शुरन्स कंपनी जे असते किंवा आपण काढलेलं इन्शुरन्स जे असतं ते आपल्याला मदत करतं। तर मित्रांनो, नक्की आपल्या गाडीचा इन्शुरन्स वेळोवेळी काढत राहा। तर जेव्हा आपण नवीन गाडी घेतो तर आपल्याला ऑटोमॅटिक आपल्याला इन्शुरन्स काढावंच लागतं। तर इन्शुरन्स घेताना आपल्या कानावर काही गोष्टी पडतात, फर्स्ट पार्टी इन्शुरन्स, सेकंड पार्टी इन्शुरन्स आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स। तर नेमकं हे फर्स्ट पार्टी, सेकंड पार्टी आणि थर्ड पार्टी यामध्ये फरक काय? तर फर्स्ट पार्टी, आता सर्वप्रथम आपण बघूयात की फर्स्ट पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय। आता समजा मी ही गाडी नवीन घेतली आहे, या गाडीचं माझ्या नावावर रजिस्ट्रेशन आहे, तर मी फर्स्ट पार्टी इन्शुरन्स काढलं म्हणजे मी माझं इन्शुरन्स काढून घेतलंय, या गाडीचं इन्शुरन्स सोबत केले। तर समजा या गाडीचं जर काही नुकसान झालं, समोर आता जाता जाता जर ॲक्सिडेंट झाला तर नुकसान ऑब्व्हियसली नुकसान दोघांचं होणार, समोरच्या प्रॉपर्टीचं पण होणार, समोरच्या कारचं होणार आणि मलाही धक्का बसणार, तर माझंही नुकसान होणार। तर ज्यावेळेस माझ्या गाडीचं नुकसान कव्हर होईल, ज्यावेळेस फर्स्ट पार्टी जर काढलेला असेल तर माझ्या गाडीचंही नुकसान कव्हर होईल। आणि सेकंड पार्टी म्हणजे ज्या कंपनीचा आपण प्रीमियम भरतोय, म्हणजे XYZ कंपनीचे तुम्ही पॉलिसी विकत घेतली, इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतली आहे की या माझ्या गाडीचं कव्हर करण्यासाठी किंवा कुठले इन्शुरन्स कव्हर करण्यासाठी XYZ कंपनी असेल, तिला तुम्ही वार्षिक प्रीमियम देताय, ती झाली सेकंड पार्टी। आणि थर्ड पार्टी म्हणजे समोरच्या, आता ज्यावेळेस ॲक्सिडेंट होईल तर कोणासोबत तरी ॲक्सिडेंट होईल किंवा कुणाच्या तरी प्रॉपर्टीसोबत तुमचा ॲक्सिडेंट होईल, तर ज्या गाडीला तुम्ही डॅश केलंय किंवा ज्या गाडीला तुम्ही ठोकलंय किंवा एखाद्याच्या प्रॉपर्टीचं तुम्ही नुकसान केलंय, तर थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे ज्यावेळेस त्या थर्ड पार्टीचं नुकसान कव्हर होईल ती झाली थर्ड पार्टी। म्हणजे फर्स्ट पार्टी म्हणजे आपल्याही गाडीचा इन्शुरन्स कव्हर, आपल्याही गाडीचा डॅमेज कव्हर होईल। सेकंड पार्टी म्हणजे ती कंपनी जिला आपण प्रीमियम भरतोय आणि थर्ड पार्टी म्हणजे समोरच्या व्यक्तीचं पण तुम्हाला नुकसान भरपाई करून देण्यामध्ये इन्शुरन्स कंपनी मदत करते। आणि आपल्या इंडियन लॉनुसार, भारतीय कायद्यानुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स तुम्हाला गाडीमध्ये कंपल्सरी आहे। म्हणजे फर्स्ट पार्टी असो किंवा नसो, पण थर्ड पार्टी इन्शुरन्स तुमच्या गाडीमध्ये असलंच पाहिजे, नाही तर तुम्हाला फाईन भरावा लागतो। तर मित्रांनो, इन्शुरन्स घेताना किती लोकांनी बघितलंय की आपल्याला कुठल्या कुठल्या ॲडव्हान्स भेटतात किंवा कुठल्या कुठल्या ॲडव्हान्स भेटत नाही। आपल्याला काय, जेव्हा पण आपण गाडी घेतो इन्शुरन्समध्ये किती पैसे कमी झाले हे आपण बघतो, पण ते पैसे कमी झाले तर आपल्याला सुविधा पण कमी भेटतील। समजा आता थर्ड पार्टी इन्शुरन्स आपण काढलं XYZ कंपनीचं आणि तिचं प्रीमियम आहे 100 रुपये उदाहरणार्थ। आपल्याला जर फर्स्ट पार्टी करायचं असेल तर त्याचं प्रीमियम असेल 150 रुपये किंवा 180 रुपये, थोडंसं महाग असतं याचं प्रीमियम, साधारणपणे डबलच असतं प्रीमियम, 200 रुपये असेल। आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस इन्शुरन्स घेता किंवा कुठला एजंट तुम्हाला इन्शुरन्स विकतो, तर कुठल्या कुठल्या लोकांनी आतापर्यंत कुठले कुठले ॲडव्हान्स आहेत, म्हणजे फर्स्ट पार्टीमध्ये कुठले ॲडव्हान्स आहेत, थर्ड पार्टीमध्ये कुठले ॲडव्हान्स आहेत, हे बघितलेत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। इन्शुरन्स घेताना मी हे पॉईंट्स एजंटला विचारले होते किंवा ऑनलाईन चेक केले होते। आता ज्यावेळेस आपण थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतो तर त्याच्यामध्ये काय ॲडव्हान्स असतात, म्हणजे ड्रायव्हर कव्हर किंवा पॅसेंजर कव्हर किंवा मग PA ओनर ड्रायव्हर कव्हर। ड्रायव्हर कव्हर म्हणजे समजा एखाद्याच्या थर्ड पार्टीमध्ये हे जे 3 ॲडव्हान्स मी तुम्हाला सांगितलेत हे होते थर्ड पार्टीमधले। समजा एखाद्या समोरच्या गाडीचा जर ॲक्सिडेंट झाला आणि त्यातला ड्रायव्हर समजा मरण पावला किंवा ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली त्याची, तर त्याच्या ड्रायव्हरचे पैसे त्याच्या नॉमिनीला भेटतील। किंवा पॅसेंजर कव्हर, सोबतचे जे पॅसेंजर, समजा एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये पॅसेंजरची डेथ होते तर त्या पॅसेंजर कव्हर पण आहे की नाही हे पण तुम्हाला बघायला पाहिजे। आणि समजा PA ओनर ड्रायव्हर कव्हर हे आता नवीन आलेलं आहे, पण समजा आता एखाद्या गाडी मालकच स्वतः गाडी चालवत असतो, त्याला जर यदा कदाचित ह्या गोष्टीपासून फेस करावं लागले किंवा डेथ जर झाली त्याची गाडी चालवताना किंवा ॲक्सिडेंटमध्ये, तर त्याचा जो नॉमिनी असतो त्याला पैसे भेटतात, एक चांगली अमाऊंट त्याला भेटते। हे कुठले ॲडव्हान्स तुम्ही चेक केले होते का मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि फर्स्ट पार्टी घेताना आपल्याला काही ॲडव्हान्स चेक करावे लागतात, ते पण तुम्ही चेक केले होते का नाही हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता फर्स्ट पार्टी ज्यावेळेस आपण इन्शुरन्स घेतो त्याच्यामध्ये काय ॲडव्हान्स असतात, म्हणजे पहिले ॲडव्हान्स म्हणजे झिरो डेप्रिसिएशन, झिरो डेप्ट, आणि या फर्स्ट पार्टीलाच आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पण असंही म्हणू शकतो आणि म्हणतात। तर त्याच्यामधलं पहिलं ॲडव्हान्स आहे झिरो डेप्ट, म्हणजे आपल्या गाडीचं जर नुकसान झालं असेल
तर झिरो डेप जर तुमचा ॲड ऑन असेल तर त्याच्यामध्ये सगळा खर्च तुम्हाला कंपनी देते मित्रांनो. झिरो डेपचं थोडंसं प्रीमियम अजून महाग असतं, तर त्याच्यामुळे इन्शुरन्सचे पैसे थोडे थोडे महागले जातात. आणि जर तुमचा एजंट जर तुम्हाला कमी मध्ये जर प्रीमियम जर कमी देत असेल किंवा इन्शुरन्स कमी देत असेल तर नक्की मित्रांनो ह्या गोष्टी चेक करा. झिरो डेपमध्ये सगळे पैसे 100% पैसे आपल्याला कंपनी देत असते. फक्त फाईल खर्च आणि छोटे मोठा जो खर्च असतो तो आपल्याला द्यावा लागतो. त्याच्यानंतर आपल्याला कन्झ्युमेबल ॲड ऑन असतो, एक कन्झ्युमेबल ॲड ऑन तो आहे की नाही बघायचं आपल्याला. म्हणजे हे प्लास्टिकच्या गोष्टी ज्या गाडीमध्ये असतात, छोटा मोठा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ते कव्हर होतो की नाही ते बघायचं. त्याच्यानंतर आपल्याला टायर कव्हर आहे की नाही हे बघायचं. ऍक्सिडेंटमध्ये आपल्याला टायर फुटू शकतो, तर त्या फर्स्ट पार्टीमध्ये इन्शुरन्सचे प्रीमियम ज्यावेळेस जास्त असते त्यामध्ये आपल्याला बघायचं की टायर ॲड ऑन आहे की नाही. त्याच्यानंतर की आपली जी चाबी असते गाडीची तिचं पण आपल्याला ॲड ऑन असतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्या गाडीची चाबी हरवते त्यावेळेस आपण FIR वगैरे करतोच, पण नुसती चाबी देऊन आपल्याला चालत नाही, तर त्यामध्ये चांगला खर्च येतो. ज्या थोड्या महाग गाड्या असतात तर चारही लॉक वगैरे सगळं जर बदलायचं झालं तर लाखो रुपयांचा खर्चही होतो मित्रांनो. तर की ॲड ऑन आहे की नाही ते बघायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा ॲड ऑन आपल्या इन्शुरन्समध्ये असतो, फर्स्ट पार्टीमध्ये असतो. म्हणजे RSA नावाचा एक ॲड ऑन आपल्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असतो. म्हणजे रोड साईड असिस्टन्स. समजा तुम्ही एखाद्या लॉंग ट्रिपला गेला किंवा कुठलीही ट्रिपला गेलात आणि आपली गाडी ब्रेकडाऊन झाली, म्हणजे इंजनचं काही काम निघालं किंवा मग कुठल्याही प्रकारे आपली गाडी ब्रेकडाऊन झाली, तर आपल्याला इन्शुरन्स ज्यावेळेस काढतो आपल्याला एक RSA असतं, रोड साईड असिस्टन्स. त्यांची टीम येते, गाडी रिपेअर करून देते किंवा मग गाडी टो करून शोरूमला घेऊन जाते. हे ॲड ऑन आहे की नाही बघायचं. त्याच्यानंतर आपल्याला इंजन कव्हर एक येतं. आता बऱ्याचशा कंपन्या वर्ष 3-3 वर्षाची गॅरंटी देतात, 1-1 लाख किलोमीटरची गाडीवर इंजनवर वॉरंटी देतात. तर मित्रांनो आपल्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये शक्यतो इंजन कव्हर देत नाहीत, पण आहे की नाही हे बघायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट पार्टी इन्शुरन्स किंवा थर्ड पार्टी इन्शुरन्स घेता किंवा कुठल्याही नवीन गाडी घेताना आपण इन्शुरन्स घेतो, तर आपण ह्या गोष्टींकडे खरंच लक्ष देतोय का. तर मित्रांनो जर नाही देत तर आता इथून पुढे जेव्हा पण तुम्ही गाडी घ्याल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा इष्टमित्रांमध्ये जेव्हा पण तुम्ही नवीन गाडी घ्याल तर हे ॲड ऑन आहेत की नाही हे नक्की चेक करा. हे खूप महत्त्वाचे ॲड ऑन्स असतात. नाहीतर आपण काय करतो, कोणीही असो ते, एखाद्याने आपल्याला 40,000चा इन्शुरन्स दिला एखाद्या एजंटनी आणि दुसरा एजंट आपल्याला देत असेल 35,000चा, तर साहजिकची गोष्ट आहे, आपला मानवी स्वभाव आहे की आपण 35,000कडे जातो. जाऊ द्या, इन्शुरन्सचं काय काम पडणार आहे आपल्याला, वर्षभर तर आपण गाडी चांगली चालवणार आहे, 35,000 वाले घेऊन टाकू. तर मित्रांनो 2-4 हजार रुपये वाचवण्याच्या भानगडीमध्ये जाऊन आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. हे ॲड ऑन्स आहेत की नाही बघा. चांगल्या प्रकारे चांगल्या कंपनीचं कॅल्क्युलेट करून ऑनलाईन आणि एजंट थ्रू चांगल्या डिस्कस करून इन्शुरन्स घ्या, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन फेस करावं लागणार नाही. आणि रेप्युटेड कंपनीचा इन्शुरन्स घ्या, जेणेकरून क्लेम घेताना किंवा क्लेम ज्यावेळेस भेटतं ते आपल्याला मनाला समाधानी देणारं असं क्लेम असलं पाहिजे. आपलं जे नुकसान आहे ते बऱ्यापैकी भरून निघणारं असे क्लेम असलं पाहिजे. याची खातरजमा करूनच इन्शुरन्स घ्या. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. धन्यवाद.